यांच्याकडून 31,000 रुपये इनामाचे कुस्ती मैदानावरती सुरुवात झालेली आहे। सुरेश पाटील शिंदे सरपंच, आजाबरावजी नप्ते साहेब माजी सरपंच आणि पैलवान दिलीप आरू आणि पांडुरंगजी नप्ते आणि नप्ते क्लासेसचे संचालक सन्माननीय संदीपजी नप्ते सर या मान्यवरांच्या शुभ हस्ते क्रमांक 1 च्या कुस्तीला सुरुवात झालेली आहे। विजय शिंदे हात वरती करा। हा विजय शिंदे सर्वांना माहिती आहे, वाऱ्याचा पैलवान आहे। उपविदर्भ केसरी शेषराव शिंदेचा पठ्ठा आणि पैलवान भरत शिंदेचा तो पुतण्या आणि पैलवान राजू पाटील निळ्या सराव करतो। गुरु गोविंद सिंह आखाडा नांदेड कुस्तीतील जादूगार दिलीप सिंग गाडीवालेंचा पठ्ठा। असे दोन अस्सल वस्तादांचे अस्सल हिरे लढायला लागले। दोघांना सद्गुरु असे चांगले लाभलेले आहे। सद्गुरु सारखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करे। राजयाचे कांता काय भीक मागे, मनाची आजोगे सिद्धी पावे। सकाळी दुपारी 2 ला सुरू झालेलं हे मैदान विठ्ठल नप्ते साहेब यांच्या मनाला आनंद वाटून माझ्या कॉमेंट्रीसाठी मला 100 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे। मी त्यांचा मनापासून आभारी आहे। किसे अपना बनाओ कोई काबिल नहीं मिलता, यहाँ पत्थर बहुत मिलते हैं लेकिन दिल नहीं मिलता। एक करण्यासारखं उदार अंतकरण असलेला माणूस या ठिकाणी बसून आहे। अमोल भाऊ मस्के यांनी सुद्धा कॉमेंट्रीचं कौतुक करून मला 50 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे। मी त्यांचा मनापासून आभारी आहे। इकडे राजू आणि विजय असे कुस्ती मैदानावरती चालू झालेली आहे। 25 चांदीच्या गदेचा मानकरी आहे विजय शिंदे, महाराष्ट्र चॅम्पियन आहे। अकोला केसरी, भंडारा केसरी, अमरावती केसरी, नांदेड केसरी, शिरपूर केसरी, वाशिम केसरी अशा 25 केसरी किताबाचा मानकरी आक्रमक झाला विजय आणि कब्जा घेतला विजयनं। आणि कब्जा घेतला विजयनं। दोन्ही पैलवान घातकी आहे, दोघांना एकमेकांची खासियत माहिती आहे। कशात भीती आहे, घडवावे तसे पुतळे आहेत दोन्ही पैलवान। मान बघा, मांडी बघा, पाठ बघा, छाती बघा आणि आपली छाती पण बघा, नुसतीच केस। अहो राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी 1892 ला कोल्हापूरला मोतीबाग तालीम उभारली आणि त्या मोतीबाग तालमीच्या प्रवेशद्वारावरती नाव दिलं, सुवर्ण अक्षरांनी लिहिलं, शरीर माध्यम खलु धर्म साधन। पहिली संपत्ती ही शरीर संपत्ती, दुसरी संपत्ती पुत्र संतती आणि तिसरी संपत्ती ही धन संपत्ती। तिसरा क्रमांक दिला धन संपत्तीला आणि निकाल संपलेल्या कुस्तीमध्ये पैलवान विजय शिंदे निकालावरती विजय झालेला आहे। आणि या धकाधकीच्या जीवनामध्ये सकाळपासून कॉमेंट्री करत असताना कळत न कळत कुणाचा अपमान झाला असेल,
कळत नकळत कुणाचं नाव पुकारलं गेलं नसेल मी कुस्ती समालोचक